याला जर आता दुसऱ्या पद्धतीने विचारतो म्हटलं तर आयोग कसं विचारू शकेल? बघा, पूर्व पश्चिम लांबी आपण किती म्हटलं? 29-93 आलं लक्षात, पुस्तकात दिलेली आहे. आणि जर उत्तर दक्षिण आपण म्हटलंय की 32-14 दिलेली आहे, म्हणजे आयोग प्रश्न कसा तयार करेल? बघा, उत्तर दक्षिण पेक्षा पूर्व पश्चिम लांबी ही कमी आहे. बघा, विधान तुम्हाला काय विचारेल? उत्तर दक्षिण लांबीपेक्षा, भारताची उत्तर दक्षिण लांबीपेक्षा पूर्व पश्चिम लांबी ही कमी आहे. विधान सत्य असत्य? एक. किंवा त्याला जर उलट केलं तर भारताची पूर्व पश्चिम लांबीपेक्षा उत्तर दक्षिण लांबी ही जास्त आहे. आणि दोन्ही विधानं देईल आणि जे ठिकाणी जास्त आहे तिथे कमी करेल, जिथे कमी आहे तिथे जास्त करेल. म्हणजेच काय, आपण तिथे विचारात पडू. पण त्याच्या आधी जर समजा तुम्हाला हे आकडेवारी जर पाठ असेल तर प्रश्न लगेच निघेल ना. तुम्ही नाही काही आढळलं, तुम्ही हे चित्र तर करू शकता, पतंग आपली काढून तुम्ही तर म्हणू शकता की कोणती किती जास्त आहे कोणती कमी आहे ते. याच्यासोबत अजून एक प्रश्न तयार होतो, ते एक लक्षात घ्या. बघा, तुम्हाला तर मी पुढचा प्रश्न पण सांगतो की जर याला लक्षात घ्या प्रत्येकाने कसा तयार होतो. बघा, आयोगाचा कल ओळखा लागतो रे. हे बघा, हा आलेला आहे महाराष्ट्र, बरोबर आहे. हा आलेला आपल्याला भारताचा नकाशा, पतंग भारताचा नकाशा, महाराजांचा ध्वज महाराष्ट्राचा नकाशा. आलं लक्षात? बघा आता पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे, जसं आपण भारताची, त्यांनी प्रश्न विचारून चुकलेला आहे. असा प्रश्न बराच येईल तसं नाही, विधानामध्ये येऊ शकतो. रेखावृत्त विचारणार, अक्षवृत्त विचारणार, तुम्हाला क्षेत्रफळ विचारणार, ते विचार. आता लक्षात घ्या, उत्तर दक्षिण लांबी ही जास्त आहे. उत्तर आणि दक्षिण लांबी आहे जास्त. भारताची उत्तर दक्षिण लांबी जास्त असून किंवा जास्त आहे, तसेच महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जास्त आहे. आले लक्षात? म्हणजेच ही जास्त आलेली आहे, तशीच महाराष्ट्राची पूर्व पश्चिम आलेली आहे ना, सॉरी आलेली. म्हणजे कंपेअर विचारला आयोगाने तर आपण बुचकळ्यात पडू. लक्षात, भारताची उत्तर दक्षिण लांबी असून महाराष्ट्राची, किंवा जशी महाराष्ट्राची उत्तर पूर्व पश्चिम लांबी जास्त असून तशीच भारताची उत्तर दक्षिण लांबी सुद्धा जास्त आहे, किंवा समान किंवा दोन्ही सारखं आलेले असते. हा एक. त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध बाजूने बघा, भारताची पूर्व पश्चिम लांबी ही कमी असून महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी कमी आहे. जे भारताची उत्तर दक्षिण जास्त आहे तर भारताची उत्तर दक्षिण कमी आहे, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण कमी आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम जास्त आहे तर भारताची पूर्व पश्चिम कमी आहे तुलनेमध्ये. मग ही कमी आहे जास्त आहे कशावरून कळेल? तुम्हाला पटकन तिथे असं ओढता आलं पाहिजे. ध्वज काढायचा, आपला जो भगवा ध्वज आलेला आहे महाराजांचा सेम तो काढायचा, आणि इकडे आपण जे पतंग उडवतो ते काढायचं. म्हणजे लक्षात येते. काही जास्त काटेकोरपणे किचकट नाही करत बसायचा. हे लाईन जरी ओढली तरी लक्षात येतं की कोणती जास्त आहे कोणती बाजू आहे. फक्त दिशा लक्षात ठेवा.